Chapter Rotational Dynamics. Today we discuss the conical pendulum. याच्या अगोदर आपण सिंपल पेंडुलम हा कन्सेप्ट किंवा सिंपल पेंडुलम काय आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि त्याचा पिरियड किती असतो. द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम तो सुद्धा आपण तुम्ही डिटरमाइन केलेला आहे. आज आपण थोडासा वेगळा भाग कोनिकल पेंडुलम पाहणार आहोत. तर सिंपल पेंडुलम आपल्याला माहिती की एक स्ट्रिंग घेतो आपण, एक दोरा की जो लाईट वेट आहे, हलका आहे, आणि एक भरीव गोळा, गोल असा एक बॉब आपण त्याला म्हणतो. एक मेटलचा स्फिअर आहे, एक भरीव गोळा आहे मेटलचा, आणि त्याला जर आपण एका टोकाला दोरा बांधला आणि एक टोक फिक्स ठेवला आणि तो जर मागे पुढे असा ऑसिलेट होत असेल तर हा मीन पोझिशन पासून पुढे मागे टू अँड फ्रो त्याची अशी ऑसिलेशन झाली तर या कन्सेप्टला आपण सिंपल पेंडुलम म्हणतो. त्याचाच कोनिकल पेंडुलम कधी होतो तो जर असा फिरला म्हणजे खाली तो सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय, असा खाली गोल फिरतोय आणि फिक्स सपोर्ट होतो. म्हणजे या फिरल्यामुळं वरच्या बाजूला एक कोन तयार होतो. जी लेंथ असेल किंवा हाईट, ज्यावेळेस तो असा फिरणार आहे सर्क्युलर मोशन मध्ये, त्यावेळेस वरच्या बाजूला कोन तयार होतो आणि तो कोन तयार होतो, अँगल क्रिएट होतो. म्हणून ह्या सिंपल पेंडुलमला कोनिकल पेंडुलम असं म्हणायचं. आपण जर त्याची डायग्राम काढली, सपोज दिस इज द फिक्स सपोर्ट, म्हणजे दोरा हातामध्ये घेतला हा फिक्स सपोर्ट आणि हा तो बॉब, आणि तो व्हर्टिकल सर्कलला फिरणार आहे. म्हणजे तो जो बॉब असणार आहे जी मोशन अशी असणार आहे. आणि तो आपण असं एज्युम करू की दिस बॉब इज रिव्हॉल्विंग अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. तर हा सेंटर होईल सी, आणि ही रेडियस या सर्क्युलर जो पाथ असणार आहे त्याची ही रेडियस असणार. आणि सपोज आपल्याला नाव दिलं ए सी, दिस इज द हाईट ऑफ कोनिकल पेंडुलम. आणि सपोज द पेंडुलम ॲट पॉइंट, हा पेंडुलम ह्या दिशेने फिरणार आहे. हा पेंडुलम आहे असा, तो ह्या मीन पोझिशनला जर फिरणार आहे, तो ह्या दिशेने असा फिरणार आहे. तो म्हणजे कधीतरी तो इथं असेल, कधी इथं असेल, कधी इथं असेल, कधी इथं असेल. आणि त्याची जी मोशन असणार आहे ती मात्र सर्क्युलर मोशन असणार आहे आणि ती त्याची रेडियस असणार आहे. आणि ही पोझिशन असेल, समजा आपण असं एज्युम करू की तो ह्या ठिकाणी आहे. सपोज दिस इज बी पॉइंट, ए बी सी. ए बी इज द लेंथ ऑफ पेंडुलम. जे दोरा आपण घेतो त्याची दोऱ्याची लांबी म्हटलं तरी चालेल, एल असेल. आणि सच ह्याच्यामुळं काय झालं की फिरत्या मोशनमुळं या ठिकाणी अँगल क्रिएट होतो. Suppose we assume this angle is theta, hence this pendulum or that simple pendulum is called conical pendulum. हा जो बॉब असणार आहे तो बॉब एका स्ट्रिंगला बांधतो आपण आणि तो सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असताना क्रिएट some angle with this fixed support, hence
that angle is called cone and that pendulum is called conical pendulum. Today we determine the period of conical pendulum. आज आपण ह्या फिगरचा आधार घेऊन कोनिकल पेंडुलमचा पिरियड किती असतो तो आपल्याला डिटरमाइन करायचा आहे. आता आपण पाहूया की हा बॉल जो गोळा आहे, लोखंडी गोळा, तो ह्या दिशेला असा फिरत राहणार आहे. याची ही रेडियस असणार आहे. मग ही घटना घडत असताना की तो बॉल फिरतो इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन सेंटर सी होती, तर ह्या बॉलवर 3 फोर्स ऍक्ट होतात. पहिला फोर्स नंबर 1, द वेट ऑफ बॉल, द वेट ऑफ बॉल, बॉल म्हणजे तो भरीव बॉल, वेट ऑफ बॉल ऍक्टिंग वर्टिकल डाउनवर्ड. हा पहिला फोर्स की ह्या बॉक्सचं वेट खालच्या बाजूला ऍक्ट असतं. मग आपण फिगर मध्ये दाखवूया ते W हा पहिला फोर्स त्या बॉबवर ऍक्ट करतो की त्याचे बॉबचं वेट खालच्या बाजूला ऍक्ट असतं. W The second force acting on this ball, जर आपण जर असं दोरा सोडला तर या दोऱ्यामध्ये ताण निर्माण होतो, टेन्शन क्रिएट होतं. म्हणजेच सेकंड जो फोर्स असणार आहे त्या वरच्या बाजूला इथं टेन्शन क्रिएट होतं. हे सेकंड फोर्स टेन्शन acting on that ball vertical upward. Second force tension in string acting vertical upward. But this tension resolve into 2 components. First component exactly vertical component and second component is horizontal component. This tension T हे 2 भागात विभागले गेले, एक वर्टिकल आणि दुसरा हॉरिझॉन्टल. जो वर्टिकल विभागला गेला दिस इज कॉल्ड T cos theta आणि जो हॉरिझॉन्टल आलाय दिस इज कॉल्ड T sin theta. म्हणजे हा जो T कंपोनेंट आहे हा 2 भागात विभागला गेला तर आपण जॉमेट्रिकली तर असा अँगल क्रिएट होतो. त्याला थीटा घेतला तर ही बाजू T cos थीटा, ही बाजू जर आपण ट्रिग्नोमेट्रीचा वापर केला पण तो भाग आपण कमी केलेला आहे की एवढं डिटेल मध्ये नाही घेतलं की sin थीटा काढा, cos थीटा काढा. ही बाजू वर्टिकल कंपोनेंट आपला मिळाला T cos थीटा, हॉरिझॉन्टल कंपोनेंट T sin थीटा. म्हणजे हा जो टेन्शन आहे हे टेन्शन 2 भागात विभागले गेले. पहिला भाग की वर्टिकल कंपोनेंट, त्याला नाव दिलं आपण T cos theta. This vertical component balance the weight of ball. म्हणजे T cos theta आणि W यांची किंमत सारखी असते. म्हणजे this vertical component T cos theta balance the weight of ball. Hence you can write T cos theta is equal to h. Now second component, that is horizontal component. Horizontal component T sin theta is acting toward the center of that circular path. Hence this component acts as a centripetal force. कारण की सेंट्रिपिटल फोर्स हा सेंटर कडे ऍक्ट असतो आणि हा कंपोनेंट सुद्धा सेंटर कडे ऍक्ट आहे रेडियस द्वारे. म्हणजे दिस कंपोनेंट ऍक्ट्स ऍज अ centripetal force. Therefore T sin theta is equal to mv square upon r.
This is the value of centripetal force, where m means mass of ball. M means mass of ball. V means velocity of that ball. So ball फिरतो त्याची velocity. And r means the radius of its circular path. Hence the horizontal component t sin theta हा कोणासारखा आहे, सेंट्रिपिटल फोर्स सारखा, म्हणून किंमत टाकली आपण तिथे t sin theta is equal to mv square upon r. आता आपण हे इक्वेशन आणि हे इक्वेशनचा भागाकार करू, म्हणजे t sin theta divided by t cos theta which is equal to mv square upon r into h. जे काय मिळेल आपल्याला, m कॅन्सल, v square upon h, tt cancel, sin upon cos, tan theta is equal to v square upon h, or this gives v square is equal to rg tan theta, or v is equal to under root rg tan theta. So equation number 1, काय मिळालं equation 1, v is equal to वर्गमुळात rg tan theta. Also we have the relation between linear velocity and angular velocity. V is equal to r omega. This is the relation between linear velocity and angular velocity. V is equal to r omega. Say equation number 2. तर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चं जर आपण कंपॅरिझन केलं तर एका बाजूला v येतोय, म्हणजे एक बाजू सारखी आहे, म्हणजे त्याची दुसरी बाजू सुद्धा सारखी आहे. म्हणजे आपण काय लिहू शकतो त्याच्यावरून की from equation 1 and equation 2, LHS is same, hence right hand side is also same. Therefore, r omega is equal to under root rg tan theta. But in triangle ACB or ABC, this angle is theta. Then we find out the tan theta. But in triangle ABC or ACB, the value of tan theta is, the AC is H, AB is L, and BC is R, and angle A is theta. Then what is the value of tan theta? Using trigonometry we get the value of tan theta is r upon h, that is BC upon AC. Tan theta is equal to r upon h. Put this value in above equation, we get r omega is equal to under root rg into r upon h. Therefore, असंच आपण जर डेरिव्हेशन पूर्ण करूया, दोन्ही बाजूचा वर्ग केला, टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ साइड, वी गेट r square omega square which is equal to r into r square g upon h. जर आपण दोन्ही बाजूचा वर्ग केला तर वर्गमूळ जर निघून जाईल, r गुणिले r, तर काय होईल, दिस गिव्स r square cancel, omega square is equal to g upon h, where g means acceleration due to gravity and h means the height of conical pendulum. Therefore omega is equal to under root g upon h.
omega is equal to under root g upon h. Using this equation, we calculate the angular speed of conical pendulum. ह्या इक्वेशनच्या सहाय्याने अँग्युलर स्पीड आपल्याला काढता येतो त्या पेंडुलमचा. म्हणजे कधी कधी हा प्रश्न विचारला जातो की फाइंड आउट द अँग्युलर स्पीड ऑफ कोनिकल पेंडुलम. तर त्याचं उत्तर इथपर्यंत लिहायचं आहे, पुढला भाग त्याच्यामध्ये येणार नाही. तो प्रश्न जर अँग्युलर स्पीड आपल्याला विचारला असेल तर आपण इथपर्यंत लिहिणार ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी अपॉन एच. पुढे जाऊया आपण. वी फाइंड आउट द पीरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. द पीरियड of conical pendulum. Suppose T is the period. According to definition of period, 2 pi r upon v, that is circumference upon v, or this is equal to 2 pi r. Values of v is rg tan theta. Values of v is rg tan theta, or this is equal to 2 pi under root r upon g tan theta. Simplification जर केलं आपण तर t is equal to 2 pi under root r upon g tan theta, or this is equal to 2 pi under root r divided by g into sin theta upon cos theta, or this is equal to 2 pi under root r cos theta divided by g sin. जे फाइनली काय मिळालं आपल्याला t is equal to 2 pi under root r cos theta divided by g sin theta. Now we find out value of this r from triangle ABC. In triangle ABC, we find out the value of r, and using sin theta in this triangle, in triangle ABC or ABC or ACB, the sin theta is nothing but r upon L, that is BC upon AB. Therefore, we find out the value of r is L sin theta. Put the value of r, that is r is equal to L sin theta, then we get the period of conical pendulum T is equal to 2 pi under root r च्या ऐवजी L sin theta into cos theta divided by g sin theta. तर आपण हे सिम्प्लिफाय करत गेलो की आपल्याला पिरियडची किंमत मिळेल. Period of conical pendulum, sin theta cancel, t is equal to 2 pi under root L cos theta divided by g. Using this formula, we calculate the period of conical pendulum, t is equal to 2 pi under root L cos theta upon g. फिगर मध्ये थीटा या ठिकाणी आहे. if theta is equal to 0, if theta is equal to 0, याचा अर्थ काय की AC आणि AB एका वेग असणार आहे, तर अँगल क्रिएट होणार नाही. आणि जर आपण थीटाची किंमत 0 टाकली तर cos 0 1 येतो, म्हणजे पिरियडची किंमत किती येईल? t is equal to 2 pi under root L upon g, and this is the period of simple pendulum. हा जो फॉर्म्युला आहे हा सिंपल पेंडुलमचा फॉर्म्युला आहे.
कारण की सिंपल पेंडुलम मध्ये कोन क्रिएट होत नाही, अँगल तयार होत नाही आणि त्याला अँगल हा शून्य असतो. म्हणून फॉर्म्युला तयार होतो T = 2π √L upon G, where L means length of pendulum, G means acceleration due to gravity. परंतु कोनिकल पेंडुलम मध्ये तर कोन तयार होतो, अँगल क्रिएट होतोय, म्हणून त्या ठिकाणी हा ॲडिशनल टर्म आली cos θ. म्हणजे फायनली द पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम इज T = 2π √L cos θ upon G, where T means period of conical pendulum, 2π is constant, L means length of pendulum, theta is angle, and G is acceleration due to gravity. And finally, we find out the frequency of conical pendulum. Frequency L is equal to reciprocal of period 1 upon T. Therefore, 1 upon T, that is 2π √L cos theta upon G, or finally the frequency of conical pendulum is 1 upon 2π √G upon L cos theta. Using this formula, L is equal to 1 upon 2π √G upon L cos theta, we calculate the frequency of conical pendulum.